राजकारणात असो किंवा अगदी कॉर्पोरेट विश्वात असो, एक वाक्य परवलीचं म्हणून वापरलं जातं की तुम्हाला लॉयल्टी म्हणजे निष्ठा जी आहे, निष्ठा विकत घेता येत नाही. टॅलेंट तुम्हाला विकत आणता येतं, ते भाड्याने मिळतं, 1 तारखेच्या पगारावर मिळतं, काय हुशारी मिळते. निष्ठा काही तुम्हाला पैशानं विकत घेता येत नाही आणि त्यामुळे निष्ठेला खूप सांभाळायचं असतं, निष्ठावान कार्यकर्त्यालाही. साहजिक आहे, पवारसाहेबांनी तुमच्यातली ती निष्ठा बघितली आणि तुम्हाला संधी दिली आहे. तुमच्यासाठीचा पुढचा काळ अत्यंत संघर्षाचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग अगदी तुम्ही जे आत्ता रोहित पवार पण म्हटले, त्यांच्याबद्दल पण म्हटलं जातं ते खूप हस्तक्षेप करतात, ते काम करू देत नाही. म्हणजे जयंत पाटलांच्या बाबतीत सातत्याने म्हणायचे की ते हस्तक्षेप करतात, त्यामुळे जयंत पाटलांनी नको मला प्रदेशाध्यक्षपद असं म्हटलं. तुम्ही कसं कराल, कसं सांभाळ? मला वाटत नाही त्याच्यामुळे नको म्हणाले, ते स्वतःहून म्हणाले की बाबा 7-8 वर्ष मी केलेलं आहे. ते मागच्या वेळेत त्यांनी सांगितलं होतं, परंतु निवडणुका होत्या, अनुभवी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे ती जबाबदारी देत ते स्वतःहून म्हणाले की आता नव्या दमालाही घ्या. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी पदाला घेऊन मी कोणतरी पदाधिकारी झालो आहे म्हणून वावरणारा कार्यकर्ता अजिबात नाही. माझ्या कार्यप्रणाली वेगळी आहे. मी सगळ्या नेत्यांचा आदर ठेवेन, एक वाक्य त्या ठेवण्याचा प्रयत्न करणार. नेत्यामध्ये दोष नसतो, खाली जे असतात ना त्यांच्यामुळे अडचण निर्माण होते. मी ती दूर करण्याचा प्रयत्न करणार, सरळ काम करण्याचं काम करणार. मी सर्वांना हवंसं वाटेल अशा प्रकारचं नेतृत्व करणार. मी ह्या गटाचा, मी त्या गटाचा, मग माझा गट काय बांधायचा, अजिबात नाही. माझा एकच गट आहे, तो शरद पवारांचा गट. त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करेन. त्यामध्ये जाणीवपूर्वक कोण काय करायचा प्रयत्न करायचा त्याला निश्चितपणे थांबवण्याचं काम मला प्रखरतेने करावं लागेल, तरच पार्टी पुढे जाईल, याचा मी तुम्हाला 100% विश्वास देतो. अगदी. मुळात पार्टीमध्ये अनेक नेते असले की नेत्यांबरोबर गटतट तयार करण्याचा प्रयत्न विरोधकही करतात. त्यामुळे साहजिक आहे त्यांच्या पक्षातही ते गटतट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून मग काही धुसपूस झालीही असेल. मात्र पुढच्या काळामध्ये पक्ष पुढे न्यायचा असेल तर आपण तो अत्यंत प्रखरतेने नवू असा विश्वास शशिकांत शिंदे देतात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मुळात तुम्ही त्या मातीचं प्रतिनिधित्व करतात ज्या मातीनं देशावर राज्य केलं. लाल किल्ल्यावर भगवा जर फडकवला तर तो सातारच्या गादीचा. त्यामुळे तुम्ही तिथून पुन्हा एकदा राजकीय पक्ष म्हणून त्याचं नेतृत्व म्हणून तो बलशाली पद्धतीने उभं कराल अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.